श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगीराज अक्कलकोट निवासी सद्गुरू श्री स्वामी समर्थ महाराज की जय. कशा आहात सर्व स्वामी भक्तांनो? तुम्ही सदैव आनंदी राहा हीच स्वामींच्या चरणी प्रार्थना. तुमच्या सर्व चांगल्या इच्छा स्वामी महाराज पूर्ण करोत आणि आजचा दिवस तुमचा आनंदात जाऊ हीच स्वामींच्या चरणी प्रार्थना. प्रथम तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे तुमच्या अनुभवांनी बनलेला भक्त आम्ही स्वामींचे या चॅनलमध्ये. मी शुभांगी पोळ तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत करते श्री स्वामी समर्थांच्या आलेल्या सुंदर अशा अनुभवांमध्ये. श्री स्वामी समर्थांची साथ भेटणं आणि त्या साथीमध्ये स्वामींचा आलेला अनुभव खूप अनमोल असतो आणि हेच स्वामींचे सुंदर सुंदर अनुभव आपल्या चॅनलवरती शेअर होत असतात. त्यामुळे स्वामींचे अनुभव ऐकण्यासाठी, स्वामींचा चमत्कार ऐकण्यासाठी आत्ताच भक्त आम्ही स्वामींचे या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. याने मी इथून व्हिडिओ सोडला की याचे नोटिफिकेशन लगेचच तुमच्याजवळ येईल आणि तुम्हाला स्वामींचा प्रत्येक चमत्कार ऐकण्याची संधी भेटेल. त्याचबरोबर जो स्वामींचा व्हिडिओ तुम्हाला आवडेल, जो स्वामींचा अनुभव आवडेल, त्या अनुभवाला लाईक करायचं आहे, शेअर करायचं आहे आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला देखील विसरायचं नाही. आजचा अनुभव देखील तेवढाच गोड आणि सुंदर आहे. आजचा अनुभव एका सुंदर अशा स्वामी भक्त ताईंचा आहे आणि त्या ताई या बुलढाणा जिल्हा येथील आहेत. चला तर मग ताईंचा अनुभव ऐकूया ताईंच्या शब्दामध्ये. स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. या तुमचा एक अनुभव ऐकला ताई. हा. त्या दीपक क्षेत्रे हा. ते मुंबईत राहते ते. हो. लय भारी अनुभव होता ते. हा. 4-5 बारे ऐकला. हा. ते मंत्र सांगते जप करायचा मी लय भारी अनुभव लावला तो. माझ्या मंत्र ध्यानातच बसना ते. हा. मला अनुभव भक्कम अनुभव येईल मला आणि मला अनुभव बी सांगायचा ताई. बरं चालेल. आता मग अनुभव सांगताय का? बरं चालेल, सांगा अनुभव सांगा. नाव सांगायचंय का तुम्हाला? नाव नाही, इच्छा असेल तुमची तर सांगा, नसेल तर राहू द्या. मला सून भेटली स्वामीच्या कृपेने ताई. 1 रुपया सून भेटली जसं स्वामीच्या कृपेने. तुम्हाला जिल्हा तालुका काय सांगायचा आहे का? देवाराजा तालुका आहे, जिल्हा बुलढाणा. चालेल. कशा आला ताई तुम्ही स्वामी सेवेत? मी अनुभव शेअर करेल तुम्हाला ताई. केलाय का? तरी आवाज अनुभव. हा. त्यावेळेस तुम्ही नाव सांगितलं होतं का? नाही, नाव नव्हतं सांगितलं. बरं चालेल, असू दे मग. सांगा ना काय आले अनुभव. आता सून भेटली मला स्वामीच्या कृपेने सून भेटली, पण सून जरा चढेल भेटली ताई. मग स्वामीने म्हणलं स्वामी आम्ही साधी माणसं आहे, मी एवढं चढेल कशाला आणलं आमच्या घरात. मी 3 तारक मंत्र संध्याकाळी जप करता. ती लगे बोलत नसतो काय नसतं, नवीनच आली तर लगे यानं करता. मग ती बोलायला लाग जाय, हेवा जाय, अनुभव बोलायला लाग जाय. मग तिला तिकडे 17 वर्ष लेकरू झालं नाही. मी तर स्वामीने म्हणलं बाबा मला काही करायला लावू नका, मग काही कुठं जायला लावू नका, आमचा माणूस ऐकत नाही, दवाखाना करायला लावू नका, लेकरू वाहू द्या म्हणलं. अरे वा. तर लेकरू पोरगी झाली ताई. अरे वा, लगेच? हो, 12 महिन्याच्या आत पोरगी झाली. अरे वा, म्हणजे तुमची इच्छा लगेचच पूर्ण झाली ताई. लगेच पूर्ण झाली. पण माझा नवरा मी गंज करते, पण नवरा ऐकतच नाही. मिस्टर लगे अजिबात ऐकत नाही. गोष्ट म्हणजे ते लेख ना दे वरली मटक्याचा बा. ते असं पैसा जवळ गेला त्याच्या किती अजिबात रुपया बी दाखवत नाही, काही जबान नाही, फक्त पैसे मिळते तिकडेच हे करून आपल्यालाच क्या द्यायला तयार होत. बापरे. मग त्यांच्यासाठी पण काय तारक मंत्रात तीर्थ वगैरे बनवून देत जाणार? येत असते तारक मंत्रात तीर्थ करते मी, पण पित नाही. ते म्हणते हो हे काय जादू करते आपल्यावर, तू काही करते तुम्हाला, मी पित नाही. मग मुकाट्या आपलं ते काही उदी टाकत नाही, काही नाही. चहा वगैरे करून द्यायचं मग. तर मग आता आपण असलो तर समजा एकला असंच करतं काही माणूस. पुन्हा असे सुना एकटा करायला जरा हेच होतं ना. मग ती म्हणून काही सुनाचं कसं असेल. तुमच्या घरात तुम्ही एकटं स्वामी सेवा करता का? नाही काहीच करत नाही. ते काहीच मानतच नाही. ते स्वामीला अजिबात मानत नाही. म्हणते मी स्वामींनी मी कशाचा स्वामी आला, ते स्वामीमुळेच मला असं राहिलं, मग आपले शिर दुखू राहिली, मग आपला पाय दुखू राहिला, मागं ते हे कर जाय
त्याची शिर दुखू लागली लगे लय पडू लागली. मग मी स्वामी जवळ सकाळी लय रडली. स्वामी तुम्ही असं फोन करून लावलं आणि येईल दुखणं कशाला आणलं, हे काम करायचंय. आता दुखणं आणलंय कोण काम करण, पोरगं आपलं साधं आहे जरा. तर लढे स्वामी जर फरक पडला त्याला. पुन्हा दवाखान्यात जातात स्वामी सांगते चालला स्वामी माझ्यासोबत, तुम्ही सांगा कोणत्या दवाखान्यात जा, तुम्हीच मला आम्हाला दवाखान्यात न्या, तुम्हीच आम्हाला असं करा. तर प्रत्येक गोष्ट काही मी वावरात जर चालले स्वामी म्हणतात की चला स्वामी आमच्या सोबत चला, तुम्ही माझ्यासोबत आहे, माझ्यासोबत चला, माझ्यासोबत राहा. अरे वा. आता काही हो प्रत्येक गोष्ट मी स्वामीला काही खायचं असेल मला पहिलं ध्यान येतं स्वामी तुम्ही जेवायला या, तुम्ही जेवण करा आणि नेऊन वा. फक्त 4-5 दिवस ठेवत नाही. 5 दिवस ठेवत नाही. आणि मग आता पोरग गेलं काही सासरवाडीला गेलं, पोरगी झाली बायकून बोलवलं तर मग म्हणे जातो माई. मी म्हणलं जाय बाळा. गेला पण स्वामी सांगितलं म्हणलं स्वामी तुम्ही त्याच्या संग जा, तुम्ही त्याला मदत करा, काही त्याला अडचणी येऊ देऊ नका. गेला ताई तो लांब आहे तुमची सासरवाडीला गेला, लांब आहे इथून मंटका तालुक्यात आहे. तो गेला तिथं तर त्याचा ऍक्सिडेंट झाला ताई. अरे बापरे, कस काय? काय काय असा तिथं ऍक्सिडेंट झाला. पुढून 2 माणसं होते त्या एका गाडीवर, एकलाच होता या गाडीवर. मग लगे ते गेलं तिथं ऍक्सिडेंट झाला. त्या पोराला थोडं लागलं, मग त्या लोकांनी लगेच धरलं आणि लगेच याला मारायला लागले. पण मग कोण खाणं आलं ताई, याला धरलं, जीव मारू नका म्हणे. पण का जीव मारून टाकता का, काय केलं त्यानं? काहीतरी स्वामीच आले ताई. असं विचार आणि मारू नका म्हणे. त्याला काय केलं म्हणे त्यानं, त्याला फोन केलं का असं बोलू लागले ते. आणि त्या जवळ घेतलं, मग आमचे फोन चालू होती एकला. तर मग जीव लागला जसं सिटिक मारते लांब आहे, पुन्हा माहित नाही नेमकंच गेलं नवीनच गेलं असा आमचा जीव लागला. तर ते यायचाच फोन उचलला ते ना म्हणे बाप्पा माझ्याजवळ येते मी मारू दे ना म्हणे. त्याला मारण्याच्या 2-4 तास मारले म्हणे, काय सांगू लागले. मग मी काय म्हणलं की दिवसापासून मला असं पर्सनच वाटत नव्हतं. 15 दिवस पासून पूजा केली तर समजत नसतं मला की मी पर्सन मला वाटतच नसतं अजिबात. कोणतीच गोष्ट मी काही पूजा केली पाठी केली म्हणते मला असं कोण होतं असं कोण होतं. मग मिस्टराचं दुखणं आलं, मिस्टराचं झालं, एक पोराचा ऍक्सिडेंट झाला. पोराचा ऍक्सिडेंट झाला. आमच्या गावात ऊस लावले रस्ते टाकेले आणि ते ऊस जळाला. पुन्हा 3 इग्न आले काही लगे, एका मागं एक. पर्सनच वाटत नव्हतं. मग मी एक दिवस त्याला मग पर्सनच वाटत नाही स्वामी असं कोण आहे, काय चूक होईल कोण मला असं झालं. पहिल्यांदा मला पर्सन वाटतंय, मस्त वाटतंय. पुन्हा नवऱ्यानं चिडचिड करायचं म्हणजे असं सुरूच राहतं. हो ना. आता घरात असं वातावरण असल्यानंतर वाटणारच की होत आहे. तसंच वातावरण. म्हणजे ती सासू लई हे करत होती पहिल्यांदा, शिकवत होती त्याला. आता बी काय करत बाजूला गेले मी लगेच शिकवत माझी भरती. मग मी म्हणलं बापा स्वामी त्याला त्याच्यावर ध्यान ठेवा, तुम्ही जा त्याच्या संग, तुम्ही हे करा. तर ते स्वामीचा ते अनुभव, ती पूजा मला तिथं काम आली ताई. कुठल्या दिवसाची मी पूजा केली समजा तर मला ही पूजा बी काम आली. की जेवणच वाचवलं त्याला थोडस. तिथली त्या गाडीचा ते नट वाकला ताई, ते पाय ठेवायचं लांब लगे 2 फूट अंतर गेलं. आपलं 1.5 फूट अंतर गेलं, फुटभर अंतर गेलं. तर मग याचा पाय जर आला असता तिथं पाय जर आला असता. हो ना काही झालं असतं ना. आणि आता बघताय ना एखादा चालत सुद्धा घसरून पडतो आणि हात नाही तर पाय मोडून घेतात, कोणाचा खुबा मोडतो. आता आमची रात्री बाई संडासला गेली, गाडी उडून गेलं तर मरणाचं तोंडाला लागलं. त्या तोंडाला हातापाय आलं, सर्व वरबाड सारबाड बंद. काहीच लागलं नाही काही. आणि ते पुढचं बी त्या दवाखाना करून घेतला, एक्सरा काढून घेतला, त्याचे पैसे भरून दिले आम्ही. ते म्हणे की असं झालं तसं झालं, मारा याला हाना याला, त्याची गाडी पंचनामा करायचा. पण पोरगा आपलं साधं एकदम. त्यानं मला फोन केला म्हणे आपला ऍक्सिडेंट झाला. बापा किती लागलं, काय लागलं. त्याचा बाप म्हणला मी तुला म्हणलं होतं जाऊ देऊ नको, मी तुला म्हणलं जाऊ नको. मी नाही माझं, पण पोरगा ऐका ना. आता कसरत आजकाल पोरी कशा करतात पोरायला. तुम्ही ती आली टमका तिथल्या वाऱ्या आला, तुम्ही आले नाही. मग त्याला वाटलं जाऊन या लेकराच्या भेटीसाठी. आता लेकरू लयची चालली. त्याचं पहिलं लग्न व्हायला होतं काही, त्याला 2-3 बाऱ्या लेकरं चांगले झाले नाही. आता माणसाला हारिकच होतो कोणाला बी. आणि मग एक माझ्या पोरीचं लग्न व्हायला होतं पहिलं. तिला पहिल्या घरची पोरगी नवरा वारेल तिचा ऍक्सिडेंटनं. पहिल्या घरची पोरगी मग ती पोरगी समजा तिथं राहते. आता पहिलीच गेली ती. पण ती पोरगी आमच्याकडे येते, तिकडे राहते. ती पहिला जावाई मग दुसरं लग्न केलं पोरीचं. दुसरा जावाई
काय करतात तिकडे जाऊ नका म्हणतात पोरीकडे, त्या पहिल्या पोरीकडे तिच्या पोरीच्या हा 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 आम्हाला मला हा हा मला म्हणतात तुम्ही जाऊ नका, तुमच्या फोनावर फोन लावू नका, तुम्ही बोलू नका, मामाच्या फोनावर फोन लावा, मामाला जाऊन आणायला लावा पोरगी, त्या इथे येऊ देऊ नका कोणाला, तिच्या आजीला जसं हा हा तसं ते पाहुणे इतके चांगले की आमच्या इथे येते जातेत उभे पुन्हा जेवतेत खावतेत, आम्ही त्याच्या इथं जातो, आम्ही लेकराला भेटायला जातो. हो ना म्हणजे आमचं असं वाटतं तिथं काहीच नाही झालं, पण त्याचं पोरगं गेलं त्याला दिसतं समजा आपलं पोरगं नाही. हा. आपण काही इकडे आलो आपलं विसरूनच जातो ना आपण. हो ना हो तिथे गेल्यावर दिसतं आपल्याला बापा असं असतं याचं पोरगं गेलं का येतं बी लक्षात येतं. हो पण जरा फरक कामात दिसतच ना आपलं. हो ना त्या जागेवर गेल्यानंतर लगेच लक्षात येणार ना. लक्षात येतं ना. आणि बापा असं वाटतं लेकराला बाप राहिला नाही, माय परखी झाली, कोण परखं जीव लावू देतं जाईस तुम्ही सांगा. हो ना जे आई वडील मग महत्वाचे असतात ना, आई महत्वाची असते. आई जास्त महत्वाची राहते. बाप तर कसं राहतो रांचा पाकरात जीवात राहतो, पण आई जास्त महत्वाची राहते ना. हो पण ना मग हे कसं आम्हालाच जाऊ देत नाही, तिला जाऊ देतो का मग स्वामी माझ्या स्वामी त्याची जाऊन येणं वाहू द्या, त्याच्या घरी त्याला एकूण एकाला भेटू द्या, त्याला बोलू द्या, त्याचं मन रमू द्या. लेकराला माय बाप नाही, माय परखी झाली हा. तुम्ही ते स्वामी. पण ते ना आता एकूण एकाला फोन लावते ताई लगे. अरे वा पहा तुम्ही ते अनुभव. असं लगे बोलते मला नसं बोलू देत. बायको कशाचं बोलणं दे ना आला आता लगेच ते जर आले ना आम्ही ती जर म्हणले आम्ही चाललो आता आम्ही येतो तिला बायको फोन लावून देतो म्हणतो त्याला म्हणा राहत थांबा आम्ही येऊ आलो हा. कुठं माळव जुळवळी काय गेले तिचं बी फाडकत येतो त्याला आली ती काही लगे. हा हा पण स्वामी केलं म्हणलं तू काय कर म्हणलं स्वामीचा जप कर म्हणलं नामस्मरण कर म्हणलं तर ती रोज 3 हात दे आणि आपलं असं नामस्मरण करते समजा. हा तर तिला बी लगे तिचं बी आता कोणत्या गोष्टीचा ताण नाही राहिला तिला बी नवऱ्याला कुठं बी असं समजतं चाल आमच्या संग कुठं असं चाल आमच्या संग प्रत्येक गोष्टी हा हा अरे वा असा अनुभव आहे. आणि मग ती एकूण एकाला बोलते राहते येत जाते आणि आपल्याकडं मग आपण आम्ही जातो आम्हाला म्हटला बी नवरा म्हणला तो जायचं नाही ते पाहुण्या संग पाहुणा चांगला नाही आणि पाहुण्याकडे जायचं नाही आपल्या काही गरज नाही राहते. पण आता ह्यो मी म्हणत नाही काही फोन लावला बी तर म्हणत नाही पहिल्या फोन लावला म्हणतो काय फोन लावा काय एवढं काय दाटगड बोलायची गरज एवढी तर बी हा हा आणि आपल्या वाटतं त्याचं पोरग गेलं त्याला बी जास्त खेळ झालं ना. हा बरोबर आहे वाटतं का नाही त्याला एकच पोरग तेवढंच पोरग होतं एक पोरगी झाली समजा आता ती पोराची असा अनुभव ताई काय. मग मी म्हणलं स्वामी म्हणत असते स्वामी आता तिला बाबा नाही आई नाही आई करते तिची तुम्हीच आई आहे तिची बाबा तुम्ही ते सर्व गोष्टी स्वामीने सांगते ताई. पण माझं मिस्टर ऐकतच नाही ताई मी लय कदरले त्या मिस्टरला लगे कोणतीच गोष्ट ऐकत नाही ते मायच्याच पुढं माय जर म्हणली तरच ऐकतो कोणती गोष्ट नाही तर असं ऐकतच नाही अजिबात. नाही आपली कोणती गोष्ट त्यांना तीर्थ वगैरे द्यायचं आणि स्वामींना म्हणजे स्वामींच्या नाही तशी पीत नसतील ना तर मग आपलं चहा वगैरे करून द्यायचा नाही तर त्यांच्यासाठी एक भाकरी करताना त्यात टाकायचं पाणी ते. ते कसं पाहताच म्हणजे चार्जच नाही तर आम्ही निघून लागतो हुशारीनं काही असं डोकं लावते. हो 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 बस आणि त्या स्वामींचं काय आता स्वामींनाच प्रार्थना करा तुम्ही आता कारण करता आणि करविता स्वामीच आहेत ना ताई. हो ना स्वामी स्वामींना कोणती गोष्ट हो तर इथलं हे ताई लयच स्वामी तिला लय आघात दिली काय सांगू ताई तुम्हाला. हो ना मला असं मरणाच्या दारात उभी होती पण मग स्वामी नवीन एक वळणच मिळून दिलं नवीन दिशाच मिळून दिली. पण मिस्टर काय करतो मिस्टर काय स्वामी मी आला काय करेन या म्हणलं तुमची कंबर दुखते तुम्ही म्हणा मी सेवा करतो आणि तुमची कंबर राहून जाईल. काही आपलं बापा 5 बार स्वामी समर्थ म्हणीन का काही 5 जोडा काय असं जेवण देऊ कशात आला असं म्हणजे अजिबात भावना नाही. आणि स्वामीची पोरगी भेटली ताई आम्हाला रुपया खर्च आला नाही तुम्ही भेटली तर काय याचाच खर्च आला नाही. बरं हो गाडी भेटली पुन्हा तिथूनच आम्हाला आता किती पैसे द्यायला लागते पोरीला. हो ना पुन्हा मोटरसायकल बी भेटली म्हणजे मग अनुभवाचे होईल. हो ना लेकरू झालं सर्व चांगलं होऊन गेलं आमचं काहीच पाहायचं काम नाही झालं मग कोणा गोष्टीचं काम नाही राहिलं. पण मिस्टर ऐकत नाही समजा ताण घेत होतो. स्वामींची साथ आहे म्हणूनच पूर्ण व्यवस्थित झालं ना. हा स्वामीची साथ आहे पण आता आपले कर्माचे भोग काहीतरी स्वामीची आपले हो ना मिस्टराची हो ना काही दिवस झाल्यानंतर त्यांच्यात बी पडेल की फरक आपल्या स्वामींवरच द्यायचं सोडून. हो चालेल तुमचा अनुभव शेअर करते मी ताई. चला श्री समर्थ.